चला आपण आज बनवूया ऑमलेट. रेल्वे स्टेशनला जे ऑमलेट बनतं ते कसं बनवायचं एकदम सोप्या पद्धतीने. त्यासाठी मी घेतला आहे छोटासा अर्धा अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो आणि 1-2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जेवढं तिखट खायचं तेवढं घ्या आणि नमक आपल्या स्वादानुसार घ्या. म्हणजे तुम्हाला जेवढं खारट लागतं, मग जास्त नका टाकू, कारण जास्त टाकलं तर अंडं खारट होऊन जातं, मग ते चवीला चांगलं लागत नाही. मग आपण असा एक बोल घेतला आहे, असा एक कप घेतला आहे, मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यात आपण 3 अंडी, अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा आणि मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मीठ पण टाकायचं. आणि हे मीठ पण गेलं. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आणि ते असं आता हलवायचं चमच्याने. आता आपण ह्याच्यात सगळं टाकलेलं आहे. मग माझ्याकडं असं एक विस्कर आहे. अंड फेटायचं असतं ते, हे असं ते ह्याच्यात घालायचं आणि असं हलवायचं. एकदम चांगलं फेटून होतं. हे विस्कर असल्यामुळे माझ्याकडं एकदम चांगलं फेटायचं. सगळं एकजीव झालं पाहिजे. नमक वगैरे सगळं, मिरची. तुम्ही थोड्या वेळ आधी पण हे सगळं एकत्र करून ठेवायचं, म्हणजे अंड्याला अजून जास्त टेस्ट येते. आता आपल्या ह्याच्यात कोथिंबीर टाकायची राहिली. आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकू. याच्यामध्ये आपण पालक पण टाकू शकतो, बारीक किसून, बीट. तुम्हाला जे पाहिजे ते भाज्या ह्याच्यात टाकू शकता, पण थोड्या थोड्या टाकायच्या, कारण 3 अंडी आहेत ना, भाज्या जास्त नाही झाल्या पाहिजे. म्हणून आपण आता माझी कोथिंबीर राहिली टाकायची. मी आता ह्याच्यात कोथिंबीर टाकते. चांगलं हलवून घ्यायचं, पातळ करायचं पाण्यासारखं. हलवलं की ते पातळ होतं. आता बघू आपण. आता हा तवा गरम करायला ठेवला आहे आपण. त्याच्यात तेल टाकायचं आणि मग अंडं सोडायचं. एकदम 2 मिनटात आपलं अंडं तयार होतं. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. आपल्या मनानुसार तुम्हाला किती खायची, जास्त आवडीतील असली तर जास्त टाकायची. पालक पण टाकू शकता, मेथी पण टाकू शकता. तुमची मुलं मेथी पालक जर खात नसतील तर तुम्ही थोड्या प्रमाणात का होईना मुलांना ह्याच्याद्वारे तुम्ही खाऊ घालू शकता. आणि एकदम टेस्टी ऑमलेट बनतं. एकदम रेल्वे स्टेशनला जसं बनवतात ना तसं. ते रेल्वे स्टेशनवाले महाग देतात, आपण घरच्या घरी आपण एकदम इझिली बनवू शकतो. म्हणून हे ऑमलेट तुम्ही ट्राय करून बघा आणि आपल्या मुलांना हेल्दी खायला घाला. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा. आणि काही चुकलं असेल माझं, मी स्वयंपाक करता करता ह्या सगळ्या रेसिपी शूट करत असते, वेगळा टाईम नसतो, त्याच्यामुळं. तुम्ही आता तवा गरम झाला आहे. तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं, एकदम थोडं तेल टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं. आणि हे ऑमलेट आपण असं फेटून घेतलं कोथिंबीर टाकल्यावर पण. आता तेल चांगलं गरम झालं आहे आपलं. गॅस फुल करायचा आणि आपलं हे ऑमलेट तव्यामध्ये टाकून घ्यायचं. आता मी ह्याचे 2 बनवणार आहे, तुम्ही एक पण बनवू शकता. आता हे एका जागेवर जास्त झालं म्हणून असं थोडंसं पसरवायचं. आता तुम्ही म्हणसान ही बाई काही शिकवती एकदम इझी रेसिपी, पण मी ह्यांच्यासाठी शिकवते की ज्यांना काहीच बनवता येत नाही स्वयंपाक आणि हेल्दी खायचे, त्यांच्यासाठी. गॅस कमी करायचा, नाही तर अंडं जळतं. गॅस कमी करून आपण याच्यावर झाकण ठेवू थोडा वेळ, 1 मिनटं, म्हणजे वरचं पण हे आपल्याला दिसतं ना अंड्याचं, ते पण शिजून निघेल आणि अंडं एकदम इझिली फ्लिप होतं, म्हणजे उलटी करता येतं. याच्यावर असं झाकण ठेवायचं थोडं पसरवल्यावर अंडं, आणि गॅस कमी ठेवायचा आणि एकदम 1 मिनटाच्या आतच, अर्धा मिनटाच्या आतच त्याला फ्लिप करायचं, म्हणजे पलटी करायचं. बघू आता आपण पलटी करून. बघा आता मी झाकण काढलेलं आहे. आता आपण ह्याला उलटं करू अंडं. एकदम क्रिस्पी झाले का नाही बघा. मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवते सगळं. मी वेगळा असं शूटिंग टाईम वगैरे काही नाही, मला एडिटिंग पण येत नाही, तरी पण मी तुम्हाला ज्यांना काही स्वयंपाक येत नाही त्यांच्यासाठी मी शिकवलेलं आहे. थँक्यू. बघा आपलं कसं भारी बनलं आहे ऑमलेट. तुम्ही याच्याबरोबर ब्रेड खाऊ शकता, चपाती खाऊ शकता, पण चपाती खाल्लेलं सगळ्यात चांगलं, किंवा भाकरी. थँक्यू.
हे बघा आपलं अंडा आता किती छान बनले. तुम्ही ह्याच्यात भाज्या पण टाकू शकता, कोबी, फ्लावर, पण एकदम बारीक बारीक छोटे छोटे पीस की बारीक बारीक तुकडे करून टाकायचं असतं. पालक, काही पण आपली मुलं जे खात नाही ना ते ह्याच्यात टाकायचं आणि त्यांना खायला द्यायचं, पण जास्त प्रमाणात नाही टाकायचं, मग मुलं नाही खायची. बघा आता आपली किती छान बनले ऑमलेट.